टम्म फुललेली आणि अजिबातही तेलकट न होणारी आपण पुरी तयार करूया। त्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे पोहे खाण्याचे एवढे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा मीठसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घेतल्यानंतर यामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन करून घेतलं आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं। आता थोडं थंड झाल्यावर हाताने मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। आता ही कणिक आपली मळून झालेली आहे, तर याचे छोटे छोटे असे गोळे तयार करायचे आणि पुरी लाटून घ्यायची। अशाच 4 ते 5 पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि कडकडीत तेलामध्ये पुरी तळून घ्यायची। आलटून पालटून पुरी दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर छान तळून घ्यायची। छान टम्म फुललेली अजिबातही तेलकट न होणारी पुरी तयार झालेली आहे। अशाच सर्व पुऱ्या तळून घेतल्या। रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, खालील त्रिकोणावर क्लिक करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा।